कोर्टाच्या सुनावणीमुळे जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टामध्ये मंगळवारी सुनावणी। महायुतीमधले वाद दिल्लीमध्ये नको तर राज्यातच सोडवा, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती। भाजप शिवसेनेमधलं नाराजी नाट्य अद्याप मिटलं नसल्याची चर्चा। डहाणूमध्ये एकनाथ शिंदेंनी केलेलं वक्तव्य भाजपवर नाही तर उद्धव ठाकरेंवर। उपमुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण। ठाकरेंचा अहंकार संपवण्यासाठी एकत्र आलोय अशी टीका केल्याचं स्पष्ट। मुंबईतील दिव्यज फाउंडेशनच्या कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीसांची हजेरी। अंबानी कुटुंबाचाही सहभाग। अमृता फडणवीसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दिग्गजांची उपस्थिती। निवडणुका होत राहतील, भाजप जिंकत जाईल। लोकशाही वाचवण्यास निवडणुकांवर बहिष्कार हाच एकमेव मार्ग दिसतो। सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांची भूमिका। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीची आत्महत्या। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। आत्महत्या नसून मुलीची हत्या झाल्याचा कुटुंबाचा आरोप। मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली। देवनार, माझगाव आणि वरळीमधील हवा वाईट श्रेणीमध्ये। नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता। पुण्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे जिल्हा परिषदेकडून शाळांच्या वेळापत्रकामध्ये बदल। सकाळी 9:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शाळेची वेळ राहणार। नीरव मोदीच्या महागड्या गाड्यांचाही लिलाव होणार। ईडीनं जप्त केलेल्या गाड्यांच्या लिलावाला विशेष पीएमएलए कोर्टाकडून परवानगी।